बंद करा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. तर आजपासून मी OMAD म्हणजे 1 मील अ डे स्टार्ट करणार आहे आणि पाहणार आहे माझं कसं रिझल्ट येतात. तर आज सकाळी वेट केलं तर 81 kgs आणि 400 ग्रॅम्स समथिंग होतं. सो आता सिरियस होऊन वजन कमी कसं करावं याकडे लक्ष देणार आहे. आणि इकडे आता मी बनवते. प्रोटीनसाठी खूप गरजेचं असतं प्रोटीन इंटेक नीट ठेवणं. आज सकाळी भाजीसुद्धा आली होती, सो भाजी घेतली. मेथीची भाजी, पावटा, दोडका, टोमॅटो, बीट आणि वांगी. हा माझा दिवसातला पहिला आणि शेवटचे मील आहे, ज्यामध्ये मी राईस, शेपूची भाजी, सोयाबीन आणि थोडीशी चपाती घेतलेली आहे. आणि नंतर घेतलं आहे ताक, ज्यामध्ये ताकाचा मसाला आणि इकडे दही, बीट, फ्लॅक्सीड्स आणि थोडंसं चाट मसाला घालून हे असं काहीसं मी तयार केलं आहे, जे चांगलं लागत होतं. देन ह्या फ्लॅक्सीड्स आहेत, यातले 1 चमचा रोज खाल्ल्यानंतर आपल्याला कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते यातून आणि छान लागतं टेस्ट वाईज पण चांगलं लागतं. भाजी निवडती आणि माझ्या भाजीची हद्द एवढी वाढली, साम्राज्य एवढं पसरण्यामागं ह्या योद्ध्याचं हा हात आहे. ह्या योद्ध्याने त्याला विस्तार केलाय त्या भाजीच्या साम्राज्याचा. आणि आता काय बुक आहे. इकडे मी ग्रीन टी बनवते आहे. 1 लिटर ग्रीन टी मी बनवून ठेवणार आहे आणि ती दिवसातनं सिप करून पिणार. ग्रीन टीमध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट्स असतात आणि डिटॉक्स होते बॉडी आपली. जर इम्प्युरिटीज ज्या असतात आपल्या शरीरामध्ये त्या आपल्या युरिन वाटे बाहेर निघून जातात. सो खूप हेल्दी आहे. असं बॉटलमध्ये भरून घेतलं आणि मी दिवसभर त्याला पीत राहिले सिप करून. तर मॅडम करत आहेत होमवर्क. What are you doing? What are you writing? Why are you copying everything? Why would Mama? Mommy. Handwriting दाखवते आरुची. Mommy. दिसते का? हाय कर. केस बघ. Mommy. Hi. Mommy. 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 तुझ्या केसांमध्ये पण मी हात फिरवला ना, तेरा हाय. मी असं त्यांच्या वेण्या बसतात का बघते तर मम्मी. हो का. तुमचा पटकन कुठे तस्तीवर मला किल्ला बबट आणि शिवला करणार. अगं तू नीट बोलत जा ना कुठल्या तरी एका भाषेत. आता कसला कट्टा क्या आज आपला फर्स्ट डे OMADचा. जसं मी दुपारी दाखवलं, मी बॉटल भरून ग्रीन टी पिलाय आज. कारण की ती ग्रीन टी खूप दिवस झाला आहे आणि फ्रँकली स्पीकिंग मला खूप कडवट लागते. कदाचित माझा सवय मोडली असेल कदाचित, त्यामुळे. पण मला तिला संपवायचं आहे. मला असं वाटतं ती एक्सपायर होईल आणि त्यापेक्षा आधीच संपवूया. सो आता मी रोज 1 बॉटल भरून 1 लिटर म्हणजे ग्रीन टी बनवणार आणि ती कंझ्युम करत राहणार दिवसभर. असं काही नाही गार ग्रीन टी पिली तर काय डिटॉक्स होतं त्याच्याने, पण इम्प्युरिटीज निघतात. जर थांबवली ती मला वेणी नंतर घालू तुझी. आणि अपडेट द्यायचं म्हटलं तर थांब ग बोलू द्या की मला जरासं. अपडेट असे आहेत की दुपारीच मला क्रेविंग परत होऊ लागलेली, कारण मी सकाळी 10ला खाल्लं होतं, जे मी तुमच्याशी शेअर केलं काय काय खाल्लं ते. आणि त्याच्यानंतर दुपारी 3-4च्या दरम्यान, कारण रोजची कशी सवय झाली डाएट करत नाही इन द सेन्स 5-6पर्यंत तरी मी इटिंग विंडो माझी कधी कधी होते एक्सटेंड. सो खात असते काही ना काहीतरी. सो असं वाटत होतं की कसं मी काढणार दिवस. अरे बोलू द्या की. हां शांत बस, चुप. मला असं वाटलेलं की मी कदाचित गिवअप करेन संध्याकाळपर्यंत, आणि एक थॉट येऊन गेलं, जर आज मी गिवअप केलं तर कदाचित मी पुन्हा नाही ट्राय करणार की बाबा मला वेट लॉस करायचं. पण मी स्वतःला म्हणजे त्यात तो थॉट आला ना डोक्यात, त्याच वेळी उठून मी ग्रीन टी बनवला. डिसिप्लिनमध्ये आणणं ना स्वतःच्या बिघडलेल्या मनाला फार अवघड काम आहे. मी सांगते तुम्हाला, एकदा का तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये गेलात तर तुम्हाला तिथनं बाहेर येणं फार अवघड होतं. सो बेटर आहे तुम्ही ज्या दिवशी चालू कराल जर्नी
तो दिवस तुम्ही फेल होऊ देऊ नका, म्हणजे स्वतःला त्या दिवशी फेल होऊ देऊ नका. एक दिवस जरी केलात तर तुम्हाला मोटिवेशन मिळतं, कारण की उद्या स्केल्सवर तुमचे नंबर चालतात. आणि बघितलात ना 80वर होते मी, ॲक्च्युली 78 होते, तिथं आता 81.4 ग्रॅम्स, 400 ग्रॅम्स, जवळजवळ 81.5 किलो आहे सध्या. सो ते कुठंतरी आपण वाईट वाटतं, कारण की दरवेळी ज्यावेळी मी 2-3 किलो कमी करते ना, त्याच्या मागे एक आठवडा, 1.5 आठवडा, 2 आठवड्याची मेहनत असते की मी डाएट करत असते. सो आपल्याच मेहनतीला आपण कुठेतरी काय म्हणतात अंडर एस्टिमेट करतो असं होतं. सो प्रत्येक गोष्ट, प्रत्येक एफर्ट्सला एन्जॉय करा, स्वतःला अप्रिशिएट करा आणि पुढे जाता. मी स्वतः आता मला एवढ्या क्रेविंग्स होत नाही आहेत, मी ब्लॅक कॉफी पिईन जरा वेळाने आणि स्वतःला समजवेन की नाही आज नाही फेल व्हायचं आहे. आणि उद्या सकाळी तर आपण जेवणारच आहे 10 वाजता. आत्ताच प्लॅन करून ठेवणार आहे मी काय काय खायचं, त्याप्रमाणे जर मला मटकी वगैरे भिजवायची असेल किंवा राजमा वगैरे भिजवायचा असेल तो भिजवून ठेवेन मी. जसं आज मी सोयाबडी केली होती. आता उद्याही मंगळवार आहे, मी नॉनव्हेज खाऊ शकत नाही. सो डोक्यात आहेत काय काय प्लॅन्स, तर ते मी एक्झिक्यूट त्याप्रमाणे करेन. तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. आणि आज फर्स्ट डे आहे ओमॅडचा. इतकी पण एनर्जी डाऊन नाही वाटत आहे मला. केलं आहे मी आधी पण ओमॅड, म्हणजे 2-3 दिवसच केलं होतं. प्रोटीनचं फक्त इंटेकचं जरासं कन्फ्युजन आहे मला. 80 kgला जवळजवळ 80 ग्रॅम प्रोटीन तुम्ही खाल्लं पाहिजेत. आणि 80 ग्रॅम प्रोटीन कंप्लीट करणं इज अ टफेस्ट टास्क आय थिंक एका मीलमध्ये. त्यासाठी तुम्हाला खूप हाय प्रोटीन गोष्टी खायला पाहिजेत. अंडा आहे चांगला सोर्स, हे पण चांगला सोर्सच आहे सोयाबीन, पण तरी पण आता बघू उद्या काय खाते मी ते तुमच्यासोबत शेअर करेन.